काय प्रॉब्लेम आहे? नाही नाही नाही, काही प्रॉब्लेम वगैरे नाही. आताच माननीय म्हणाले ना कामाच्या बाबतीत तत्पर, कामासाठीच गेले असतील. तुम्ही बसा काका. बसून घ्या. बसा 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 बसा. ताई तुम्ही बसा बसा. बलमा त्यांना चहा काय हवं नको ते बघ. मी आलोच. जा बिंदास. पाणी दे ग. पडवळ बाकी सगळं नंतर बघा. आता जे महत्वाचं आहे ना त्याच्यावर लक्ष द्या. चला. हे बघा आले तुमचे होणारे अहो. अहो आधी त्यांचं बोलणं तरी होऊ द्या. किती लाजताय? लाजाळूच्या झाडाला पण लाज वाटायला एवढं लाजताय तुम्ही. जरा कमी करा. बर मी काय म्हणतो काका, तुम्ही कुठून आलाय आणि काय काम करता तुम्ही? आम्ही मूळचे खटावचे, पण सध्या पुण्यात असतो. वेल्डिंगचा व्यवसाय आमचा. अरे वा, म्हणजे तुम्ही लोखंड जोडता आणि आम्ही माणसं जोडतो. आणि ह्या ताई काय करतात? BA झालंय हिचं. मुलांच्या शिकवण्या घेते आणि शिवणकामाची पण आवड आहे. वा, आमच्या सुभाषरावांना पण त्याची आवड आहे. असलं शिवणकाम करतात, असलं शिवणकाम करतात. तुम्हाला सांगतो नादच खोळा. कोण मी? पडवळ तुम्हीच करतो. हा करायचो मी मध्ये शिवणकाम, पण ड्युटीमुळे गॅप इतका पडलाय की आता आठवतच नाही. हो, आणि आमचं पडवळ ना अगदी गुणी आहे. स्वयंपाक तर इतका सुंदर करतात ना, काय सांगू. कोण मी? हो, तुम्ही स्वयंपाक करता. आमची सुप्रिया बी भारी स्वयंपाक करते. एवढा भारी करती की भांडी चाटून पुसून लोक जेवतात. अरे वा, म्हणजे भांडी धुवायला लागणारच नाहीत. म्हणजे जोक केला. नाही म्हणजे दोन तरी गुण जुळतायत एकमेकांचे. आमची सुप्रिया मितभाषी आहे. होय का? ती भाषा येत नाही आमच्या पडवळांना. आमच्या पडवळाला फक्त मराठी भाषा येते. पण काय नाही, हळूहळू शिकतील ती ही भाषा, मित भाषा काय असेल ती. माननीय मितभाषी म्हणजे कमी बोलणारी, शांत स्वभावाची. असं आहे का? मग आमचे पडवळ साहेब पण तसेच आहेत, कमी बोलणारे, भाषी मित. तसे आहेत ते. तुम्हाला जर काय विचारायचं असेल मुलाला म्हणजे पडवळांना तर विचारा. हो, बिंदास विचारा. म्हणजे इथं या पोलीस स्टेशन मध्ये काय काम करतात विचारा. अहो काय विचारणार त्यांना? अहो एवढं काय विचारा, ती इथं काय काम करतात ते विचारा. अहो पोलीस स्टेशन मध्ये दुसरं काय काम करणार ते? काय आपण धारा काढणार काय? अहो सत्यादादा तुमच्या पाठीशी उभे राहतात हीच फार मोठी गोष्ट आहे. अहो सत्यादादाचा ज्याच्या विश्वास त्याच्यावर आमचा विश्वास आहेच की. एकदम बरोबर बोललात बघा. अख्खा सातारा देव मानतोय अशा माणसाला. अशा माणसाचा तुमच्यावर विश्वास आहे, मग आमचा पण तुमच्यावर विश्वास आहे. पण तुमच्या मुलीचा हात एखाद्याच्या हातात देण्याआधी चारी बाजूनी विचार करावा असं नाही वाटत तुम्हाला? अहो काय विचार करायचा मॅडम? सत्यादादाचा ज्याच्या विश्वास त्याच्यावर आमचा विश्वास आहेच की. वा, अहो तुम्ही कसा या माणसावर विश्वास ठेवता? काय देवबिव नाही हा माणूस, गुंड आहे. याच्यावर विश्वास ठेवून तुमच्या मुलीच्या आयुष्याचं वाटोळ नका करू. तुम्ही पोलीस आहे म्हटल्यावर तुम्हाला असंच वाटत असेल, पण आम्हाला माहिती आहे सत्यदादा किती भला माणूस आहे ते.
म्हणजे तुम्हाला काहीच माहित नाही. कसं माहित असणार म्हणा? डोळ्यावर पट्टी बांधली तुम्ही. ती पट्टी उघडा आणि बघा किती गुन्हे दाखल आहेत या माणसावर.